मुद्दा कोणत्याही पक्षाचा नाही, तर मुद्दा हा आहे की तरुणांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळायला पाहिजे। जेनजीने आता कोणत्याही भावनिक घोषणांमध्ये अडकण्यापेक्षा त्यांनी शिक्षण, पेपर लीक थांबवणारी व्यवस्था, रोजगार, संविधानाने दिलेले हक्क या मुद्द्यांवर, या प्रश्नांवर त्यांनी ठाम राहायला हवं। कारण ज्या वेळेस तरुण हे भावनिक मुद्द्यांपेक्षा स्वतःच्या हक्कांना प्राधान्य देतील तेव्हाच खरा देश बदलायला सुरुवात होईल। लक्षात ठेवा, नेते बदलत राहतील, पक्ष बदलत राहतील, घोषणाही बदलत राहतील, परंतु तरुणांचे प्रश्न बदलले नाहीत तर देशाची परिस्थितीही बदलणार नाही। म्हणून जेनजीची खरी ताकद ही रील्समध्ये नसून त्यांच्या प्रश्न विचारण्याच्या धाडसमध्ये आहे आणि सत्य पडताळण्याच्या सवयीमध्ये आहे आणि आपल्या प्रश्नांवर ठाम राहण्यात आहे। कारण आजचा जेनजी हा फक्त उद्याचा मतदार नसून उद्याचा भारत घडवणारा नागरिक आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।